नमस्कार मित्रांनो, बहुचर्चित बहुप्रतीक्षित असं हे आपलं पार्सल आज आपल्याला भेटलेलं आहे. हे पार्सल आहे DJI माईक मिनी 2. या बरोबर. अच्छा, ठीक आहे. तर याचं आपण आज अनबॉक्सिंग करू आणि बघू याच्यामध्ये आपला DJI नक्की दिलंय काय आणि ते कसं काम करतंय. या माईकचा खूप घोळ झालेला होता. या माईकमुळे खूप भांडणं झाली होती, खूप वाद झाले होते, खूप काही बोलणं ऐकलं होतं मी. तरी आज सरते शेवटी आपलं हे भेटलेलं आहे आणि अश्विनी घरी नेच्या आधी आपण ते ओपन करूया, म्हणजे ते आपल्याला परत पाठवायची गरज नाही पडणार. आपल्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे याचं जे काही अनबॉक्सिंग आहे ते आपण आपल्या गावठी पद्धतीने करणार आहेत. कारण संसाधनांची आपल्याकडे कमतरता असल्यामुळे आपण हे आपल्या गावठी पद्धतीने केलंच बरं राहील. तर हे आहे DJIचं माईक मिनी 2. आता हे फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो, त्यामुळे तुम्हाला ते उलटं सुलटं कसं दिसते काही फरक नाही पडत, पण येणारा प्रोडक्ट कसा आहे ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण याला ओपन करून बघू. अच्छा बात नाही. चला अनबॉक्सिंग करूया. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हे अनबॉक्सिंग करायला अशी कात्री वगैरे किंवा चाकू वगैरे काय घ्यायचं नसतं. हे सरळ साधं स्वतः काढून फेकून द्यायचं सरळ साईडला, कारण त्याचं काही काम नसतं आपल्याला. तर या ठिकाणी याचं एक सील आहे. हे सील ओपन केलंय. तर हा असा एक बॉक्स मिळतो. तुमचं काम झाल्यानंतर हे बॉक्स तुम्ही तुमच्या काही कामाचा नाही आहे, पण तुम्ही तुमच्या घरातल्या काही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू जर तुम्हाला ठेवायच्या असतील तर त्या तुम्ही ठेवू शकता. माईकची गरज लागते मित्रांनो. व्हिडिओ बनवण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ऑडिओ क्वालिटी, आणि तीच नसेल तर मग चालणार कसं. हे काहीतरी कागदपत्र दिलेले आहेत. मे बी याचं जन्मकुंडली वगैरे जे काही याचं काम कसं असतं काही नाही ते असेल. त्यामुळे आपण याला साईडला ठेवून देऊ, म्हणजे गरज पडली तर वाचू नंतर कधीतरी. तर त्यासोबत याच्यासोबत एक असा बॉक्स येतो. याच्यामध्ये ही कॅरिंग केस आहे. त्या केसमध्ये एक आणखीन केस आहे ज्याच्यामध्ये की हे ठेवा 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी आता हळूच टेबलवर दाखवतो त्या कसं काम करतात. तर हे एक पाऊच आहे. हे पाऊच मजबूत आहे, कदाचित वॉटरप्रूफ पण नसेल. त्यामुळे हे पाऊच तुम्ही तुमच्या बायकोच्या किंवा तुमच्या गर्लफ्रेंडच्या हाताला लागू देऊ नका, कारण ती सगळं मेकअपचं साहित्य त्याच्यामध्ये ठेवू शकते. लपून ठेवायची ही बॅग, किंवा सांगायचंच नाही तुला आली म्हणून. तर बेसिकली हे तुमच्या माईकचे कपडे आहेत आणि एकच जोडी कपडे आल्यामुळे ते तुम्ही जपून वापरायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ओपन करूया. हे सिलिका जेल हे लहान लेकरांपासून दूर ठेवायचं बरं का. हे खायची गोष्ट नसते, कारण लहान लेकरांना काय कळत नसतं, त्यामुळे मी पण नाही ठेवणार. यामध्ये या पाऊचमध्ये या 2 वायर आलेल्या आहेत. या 2 वायरपैकी मला वाटतं हिचं काम हे कॅमेऱ्यासाठी असेल. ज्यावेळेला हा माईक आपण कॅमेऱ्यासाठी कनेक्ट करायचा असेल त्यासाठी हा यूज केला जाईल. आणि ही केबल आहे आपल्या कामाची, ज्यामध्ये C to C टाईप आहे ही, आणि याच्या थ्रू आपली माईकची जी केस आहे चार्जिंग केस ती चार्ज केली जाईल. चला तू कामाची आहेस, तू बाजूला था आणि हिला ठेवून देऊ, कारण मला असं वाटत नाही की लवकरात लवकर काही आपल्याकडे कॅमेरा येईल आणि आपण त्या पद्धतीचे तेवढे मोठे मोठे आणि क्वालिटी व्हिडिओ शूट करू. त्यामुळे हिला थोडं तुर्तास बाजूला ठेवू. दुसरा आहे हा डब्बा. या डब्यामध्ये दिसते का तुम्हाला काय? आता इथे हे बघा, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 कलरचे ऑलरेडी जे माईकचं आपलं ट्रान्समीटर असणार आहे त्यावर लावता येणार आहे. आणि यामध्ये 8 कलर आहेत. 2 कलर यातले गायब आहेत. ते कुणी गायब केले मला नाही माहिती. हा संशोधनाचा विषय आहे, तो आपण नंतर करू. तर यातलं मला तरी एवढं काही खास कुठलं आवडत नाही, बट कदाचित मी हे वापरू शकतो. पर्पल दिसतंय का? हां, असं. याला बघून मला इंद्रधनुष्याची आठवण येते. आणि असाच कलर आणखीन कुठेतरी असतो. कुठे असतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. तर हे आहे आपलं मेन प्रोडक्ट.
ते असं टुक 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 वाजवून जे व्हिडिओ बनवत असतात ASMR, ते पण मला कधीतरी करायचं आहे, पण ते माईक आल्यावर करेल मी. त्यामुळे आपल्यापेक्षा आता काही 20 होणार नाही. त्यापेक्षा आपण याला ओपन करू, बघू. पॅकिंग तर क्वालिटी केली भावांनो, काही विषय नाही त्याच्यामध्ये. प्रेस टू अनलॉक. त्याच्या आधी याच्यावर एक यावरचं हे काढून असं घराच्या कुठेही भिंतीवर, खिडकीवर किंवा टेबलवर लावायचं नाही. जर घरामध्ये आई असेल तर आई मारते, आई घरी नसेल, लग्न केलं असेल तर बायको मारते. त्यामुळे असले चाळे करायचे नाहीत. याला अलगद हळूच साईडला ठेवायचं आणि कचऱ्यात टाकायचं. गुड. हा आहे आपला मेन प्रोडक्ट. यावर खूप काही अशी माहिती दिलेली आहे बॅक साईडला, ती तुम्ही वाचा, म्हणजे तेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा. आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे हा माईक. आणि हा एकटा नसून याच्यासोबत याचा भाऊ पण आलेला आहे. तर हे असे 2 भाऊ तुम्हाला दिसत असतील. ह्या दोन्ही भावांसोबत आता आपण बरेच व्हिडिओ शूट करणार आहेत. यांना आता आपण बाजूला ठेवूया. हे आपले हे ट्रान्समीटर 2 आणि याच्यासोबत एक येतो रिसिव्हर. जो रिसिव्हर असा दिसतो, ह्या साईडचा असतो. याचं वर्किंग कसं आहे ते मी आता आरामात बघून तुम्हाला सांगेल, कारण मी काही टेक्निकल गोष्टी अनबॉक्सिंग करणारा माणूस नाही आहे, त्यामुळे मला काही त्याची आयडिया नाही. आणि याच्यावर C टाईप कुठे दिसत नाही आहे मला. एक मिनिट इथे साईडला आहे वाटतं. येस, इथे आहे. तर हे आहे C टाईप. या C टाईपमध्ये ती वायर आपल्या ह्याला कनेक्ट करायची आणि कार्यक्रम करायचा. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगा. मी अतिशय बकवास अशी अनबॉक्सिंग केलेली आहे. मला असं वाटतं की अनबॉक्सिंगच्या दुनियामध्ये सगळ्यात जर थर्ड क्लास कोणाची अनबॉक्सिंग असेल तर ती आपली आहे. क्या बात कर रहे हैं? थांबा मित्रांनो, थांबा. तुमच्या ह्या नवख्या अनबॉक्सिंग करणाऱ्या ह्या मुलाकडून चूक झालेली आहे. चूक अशी झालेली आहे की मला वाटलं होतं की हे जे आपलं रिसिव्हर आहे ते ह्या C टाईप सोबत कनेक्ट करून मग आपल्या मोबाईलला कनेक्ट करायचं असेल, पण तसं काही नाही आहे. DJI कंपनी आहे, हुशार आहे ती. ठीक आहे, आपल्यासारखी येडीगावारी थोडीच आहे, येडीगावारी नाही आहे ती. त्यांनी एक हे असं युनिट दिलेलं आहे, युनिट जे मध्ये लपून दिसलं नाही मला. ते हे हळूच असं इथे कसं बसतं रे तू. हां, तर हे इकडे असं बसतं. याला आतमध्ये असं सारायचं आहे. रिसिव्हर तयार. म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट कसं मोबाईलला कनेक्ट करायचं आहे, कसं असं. आणि त्याच्या 2 आपण म्हटलं की ह्या डब्यातल्या ज्या 2 प्लेट गायब आहेत, त्या प्लेट गायब नाही आहेत. त्यांनी ऑलरेडी याच्यावर लावून दिले आहेत. होऊ शकतं अशा चुका सांभाळून घ्या. तर या माईकने आपण आपले 2 व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करणार आहेत, जे याआधी शूट झाले आहेत. त्यामुळे व्हिडिओ येताना सिक्वेन्स मागचा पुढे, पुढचा मागे, पुढचा मागे, मागचा पुढे असा होऊ शकतो. आता हे बाकीचं सगळं साहित्य आपण ह्या आपल्या मिनी मेकअप बॅगमध्ये ठेवून देऊया. या सगळ्याच जाईल. आणि मी याला आता हळूच पुढचा अर्धा 1 तास याचं पूर्ण डिटेल माहिती घेऊन हे कसं काम करते बघतो आणि लगेच कामाला लागतो. तोपर्यंत तुम्हीही आनंदी राहा, खुश राहा, खा प्या, मस्त मजा करा. आणि आता आपण बघितला हा DJIचा माईक. खूप चांगला माईक आहे, चांगला प्रोडक्ट आहे. तुम्ही जर तुम्हाला याची गरज असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि एवढंच म्हणेल की हा आहे DJIचा माईक, ज्याची ऑडिओ क्वालिटी आहे RRR खतरनाक. मागच्या 15 दिवस झालं मी हा माईक टेस्ट करतोय. क्वालिटी 1 नंबर आहे. यूज करायला पण सोपा आहे. हा जो माईक आहे तुम्ही मित्रांनो घेऊ शकता नक्की. 100% रिकमेंड आहे माझ्याकडून. आणि आपला हा यूट्यूबचा प्रवास हा आपला दुसरा व्लॉग आहे. आणि नवीन गोष्टी शिकतोय, नवीन गोष्टी स्वतः एक्सप्लोअर करतोय. तर असंच प्रेम राहू द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. आपला हा दुसरा व्हिडिओ टाकण्यामध्ये उशीर होण्याचं कारण असं की आपण एक ट्रायपॉड ऑर्डर केला होता. तो ट्रायपॉड जो येणार होता तो जो कोणी डिलिव्हरी एजंट असेल त्याने मिसप्लेस केला आणि तो कुठे दिला मला नाही माहिती. आणि त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ शूट करायला वेळ लागला. आता तो आपल्याकडे आणखीन आलेला नाही आहे, पण ते आज किंवा उद्या आपल्याला नवीन एक ऑर्डर केलेला ट्रायपॉड आहे तो मिळून जाईल. त्यामुळे हा असा कारमध्ये शूट करावा लागतो व्हिडिओ, म्हणून व्हिडिओ टाकण्यास उशीर झाला.